मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली। तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आणि सगळे सोयरेबाबतची अधिसूचनेची अंमलबजावणी देखील करणार असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागेल असं जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय। या विशेष अधिवेशन बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी, ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। करोडो मराठ्यांची मागणी आहे की 50% आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे। त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली, हे याच्यातलं महत्त्वाचा विशेष आहे। त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे। जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळे त्यांना ते मिळतंय। परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही। तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे। नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं।